मित्रांनो, गेल्या वेळेस ज्यावेळेस आम्ही ट्रेनमधून ससे पाठवले होते त्यावेळेस बऱ्याच जणांनी आम्हाला अशी विचारणा केली होती की ट्रेनने ससे पाठवण्याची परवानगी नक्की आहे का. सो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही कुडाळवरून चिपळूणला जे ट्रेनने ससे पाठवले त्याची पूर्ण प्रोसिजर पाहायला मिळणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा. तर मित्रांनो, आज आपण प्राणी घेऊन जात आहोत चिपळूणला. आज आपण ट्रेनने प्राणी पाठवणार आहोत आणि हे प्राणी घेऊन जाणार आहे उपेंद्र, जो माझ्या बाजूला बसले. आणि हे आहेत आपले प्राणी. तुम्ही जर पाहू शकत असाल बास्केट्स भरलेले आहेत. आपण आपल्या गाडीत प्राणी भरलेले आहेत आणि आता आपण चाललो आहोत कुडाळ रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनवरनं सावंतवाडी दिवा ही जी पॅसेंजर आहे त्या पॅसेंजरमध्ये आपण प्राणी लोड करणार आहोत आणि प्राणी चिपळूणला पोहोचणार आहे. तो पूर्ण हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, आपण कसे प्राणी पोहोचवतात ते चिपळूणला. बुकिंग केली आणि त्यानंतर आपलं रिसिप्ट मिळाली आणि आपले स्टेशन मास्टर विकास नाही ते पण आहे. तुम्ही सांगा. सेकंड टाइम सर. सेकंड टाइम. पहिला हापाने गेले होते, आता आपण चिपळूणला. येस, थँक्यू सो मच सर. आणि खूप छान सपोर्ट करला आपल्याला आणि आपण पाठवू शकतो ट्रेनने हे जाण्याच्या ह्या व्हिडिओवर. थँक्यू. येऊ होय. खाली डोसे चालत. हां, ओके ओके. होय, ह्यांका कोपऱ्यात ठेवा. ह्याका कोपऱ्यात ठेवा. ह्याका कोपऱ्यात. ह्याचं ना झाकण, त्याचं झाकण नाही, माझं बंद नाही, लॉक नाही. चिपळूण आहे काय? चिपळूण चिपळूण. सो मित्रांनो, आपण ह्या लगेजच्या डब्यामध्ये हे प्राणी चढवलेले आहेत. ठीक आहे, व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे. हवा येतील ना? हां, हवा येतील ना? आणि आता हे सील झालेलं आहे. मडगाव सावंतवाडी पॅसेंजर गाडीने ससे चाललेले आहेत. उपी आपला चाललाय. उपी हाय बोल. हां, सांभाळून जा. ओके. आणि हे बाजूच्या लगेजच्या डब्यामध्ये आपले ससे आहेत. येस, ओके. चलो. हो, ओके ओके. या बस, त्यांना पाणी दे ग. आता बरं झालं तुम्ही आला आमच्या. माझे दोन एकत्र ठेवले चालतील. नाही नाही, आता अशी परिस्थिती की आपल्याकडे प्रत्येकाला सेपरेट केव आहे ना, मग आपण एकत्र.
कसं वाटलं काका तुम्हाला ससे? मस्त मस्त. तुमचे गोसावी साहेबांनी पाठवलेली हे एक बॅच 10 प्राणी आहेत. त्याच्यामध्ये 3 नर आणि 7 माद्या. आणि हे आताच आमच्या चिपळूणमध्ये निर्बाडे गावामध्ये आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी आम्ही हे उतरवून घेतलेलं आहे. इथे आवाज व्यवस्थित ऐकायला येते ना, व्यवस्थित उतरवून घेतलेला आहे. आणि गोसावी साहेबांचे व्यवहार असे आहेत की 4 दिवस त्यांना विचारतो, साहेब काय द्या, हिशोब काय? बोला भाडीक पहिले पक्षी होते, हिशोब कुठं जात नाही. अशी माणसं राहिली आपल्याला कामाला पाहिजेत. आणि अशा पद्धतीचं हे आता बघूया. आमच्या आजपासून ही सुरुवात आहे. आता यश येईल, त्याच्यामध्ये गोसावी साहेब आहेत, तुमच्यासारखे लोक आहेत. बघूया आता पुढे आपल्याला ह्याची चांगली वाटचाल करायची आहे. अशा पद्धतीचं आहे. ओके, तर गोसावी साहेबांशी मला बोलायचं. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. ससे पालनाचे असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तुमच्यासमोर येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.